ही भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ या चॅनलवर आला आहे। हे बघा, ही ती भाजी आहे। आमच्या गावाकडची खास परंपरागत चालत आलेली हे रेसिपी आहे। टेस्टी रेसिपी आहे, आम्हाला खूपच आवडते। मी लहानपणापासून ही भाजी खात आलेलो आहे। तर दोन पोळ्या कशा आगाव खातो या भाजीनं, एवढी जबरदस्त ही भाजी बनली आहे मित्रांनो। काही काही लोकांना ह्या रेसिपी मित्रांनो करता येत नाही। 2-3 पोळ्या आता जास्त खाणं होते। तुरीपासून आपली बनते ना, थोडा भात चांगला मग हे थोडी लागते। नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललं आहे, तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। मित्रांनो, आमचं जेवण चालू आहे। माझं जेवण चालू आहे। हे बघा, आम्ही तुरीचे सोळे, वालाचे सोळे, आम्ही पालक टाकून मस्तपैकी भाजी बनवली आहे। या भाजीला आम्ही तुरीचं पालकचं आरणसुद्धा म्हणतो आणि याने आम्ही भाजीसुद्धा म्हणतो। तर तुम्हाला जे वाटते ते तुम्ही म्हणू शकता। मित्रांनो, हे भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ या चॅनलवर तोंडाला पाणी सुटतं मित्रांनो सांगता ही भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ या चॅनलवर आला आहे। हे बघा, ही ती भाजी आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता। अतिशय टेस्टी अशी ही भाजी आहे मित्रांनो। करण्याची साधी सुधी पद्धत आहे। आमच्या गावाकडची खास परंपरागत चालत आलेली हे रेसिपी आहे। टेस्टी रेसिपी आहे, आम्हाला खूपच आवडते। मी लहानपणापासून ही भाजी खात आलेलो आहे। आमची आजीसुद्धा भाजी बनवायची आणि सुमित्राची मायसुद्धा भाजी बनवायची। जबरदस्त अशी ही भाजी आहे मित्रांनो। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन पहा। जमलं तर मी उजव्या कोपऱ्यामध्ये चॅनलची लिंक देतो, नाही आणि व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये सुद्धा लिंक देतो। व्हिडिओ सरते म्हणताना शेवटी या व्हिडिओची लिंक मी देतो, पाहिलं नाही त्याचं तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। अतिशय चवदार भाजी आहे मित्रांनो। खाऊन पाहतो आता मी कशी बनली ती भाजी। जबरदस्त भाजी। थोडंसं तिखट जास्त झालं मित्रांनो, कारण तर थोडंसं तिखट तुम्ही जास्त घेतलं होतं, पण भाजी मस्त चवदार बनली आहे मित्रांनो। छान जेवण होते आता याने आमचं। खाणारा असं माणूस तर 2 पोळ्या कशा आगाव खातो या भाजीनं, एवढी जबरदस्त ही भाजी बनली आहे मित्रांनो। मस्त बनली, जबरदस्त। हे बघा, ही एवढी भाजी आम्ही बनवली आहे। बघा, अशी ही भाजी आमची मस्त भाजी बनवली आहे। कसा वाटला सांगा आमचा हा बेत मित्रांनो। आमचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता। आम्ही असेच तुम्हाला गावाकडच्या रेसिपीज दाखवत असतो, आमच्या जीवनाविषयी दाखवत असतो, आमच्या जीवनात घडलेल्या घडामोडी दाखवत असतो। आम्ही शेतात गेलो, वावरात गेलो, कोणतं कामधाम चालू असलं थोडक्यात ते कामं दाखवण्याचा आमचा प्रयत्न असते। सोबतच आमच्या जीवनातल्या ज्या रोजच्या घडामोडी घडते, आमच्या घरच्या असो कुठल्या असो, किंवा कधी कधी गावात गेलो आपण, कोणतं काम असलं गावात, तसे आमच्या जीवनातले काही महत्त्वाचे क्षण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। तर आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ दाखवतो, रेसिपी दाखवतो आमच्या पारंपरिक, म्हणजे आमच्या विदर्भामध्ये अशा काही रेसिपी आहे त्या आम्ही लहानपणापासून खात आलेलो आहे, आमच्या आजी वडिलापासून। ह्या रेसिपी एवढ्या टेस्टी असते। काही लोकांना ह्या रेसिपी मित्रांनो करता येत नाही, कारण तर खेड्यातल्या लोकांना माहीत नाही ते काही रेसिपी, पण आजकालच्या लोकांना माहीत नाही। आमच्या काळातल्या जुन्या लोकांना जास्त माहीत आहे। आमच्या ज्या वयातली लोक आहेत, आता झाली सुमित्रा, अशा लोकांनी ह्या रेसिपी कशा बनवायच्या सर्व काही माहीत आहे, पण आजकाल त्या रेसिपी लोप होत चालल्या आहे मित्रांनो। अनेकापर्यंत त्या रेसिपी आता पोचतच नाही, कारण तर आधुनिक युगाला आत्ता या आधुनिक युगामध्ये अनेकांना आधुनिकतेचा वेळ लागलेला आहे, त्यामुळे जुने जे काही आहे ते भरून गेले। म्हणतात ना मित्रांनो, जुनं ते सोनं। याप्रमाणे जुन्या रेसिपीसुद्धा करून खाल्ल्यानं खरंच टेस्टी लागते, शरीर माणसाला धष्टपुष्ट होते, तब्येत चांगली जाते माणसाची। जीवनामध्ये आनंद जो असतो तो आनंद असतो जेवणामध्येच, कारण तर जेवण हे कसं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। अन्न आपण खाल्लं, आपल्या शरीरामध्ये धातुपुष्टी होते, धातुपुष्टी झाली आपलं शरीर निरोगी बनते, आपल्या शरीरात रक्ताची वाढ होते,
शरीर निरोगी बनलं तर ॲटोमॅटिक आपला दिमाग काम करू लागते. दिमाग काम करू लागलं का माणसाने सक्सेस होण्याची पायरी आपण साहजिकच चढू शकतो. जीवनामध्ये माणूस सक्सेस होऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये भाजी खाणं ही आवश्यक आहे. भाजी कशी पाहिजे? टेस्टी पाहिजे. म्हणतं एक म्हण आहे आपल्याकडे मराठीमध्ये, म्हणजे साखरेचा खाणार त्याला देव देणार. याच्यामधला त्याचा अर्थ काय आहे? जो चांगलं चुंगलं खाते त्याचीच प्रगती होते, त्याला देव देते त्याची, असं याचं अर्थ आहे मित्रांनो. म्हणून ते तसं म्हटलं जाते. चला मित्रांनो, मस्त टेस्टी भाजी बनली आहे. आमच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा छान अशी. तुम्हाला जे वाटते आमच्या या व्हिडिओबद्दल, आमच्या या रेसिपीबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असेल त्या आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही तुमच्या कमेंटा वाचत असतो मित्रांनो. आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवा, कमेंट करून तर ठेवाच, पण आमची अशी व्हिडिओ, आमच्या जीवनातले असे ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मस्त बनली मित्रांनो. 2-3 पोळी, आता जास्त खाणं होते बघा. तुम्ही आज कोणती कोणती भाजी केली सांगा कमेंटमध्ये मित्रांनो. कशी बनली बाबा भाजी? वालकढीचे सोडे थोडे टाकले. वालकढीचे सोडे नसते तरी आमची भाजी चांगलीच बनली असते. फक्त तुरीच्या सोड्याची गरज असते या भाजीसाठी. आणि पालक, आता आमच्या घरीच पालक आहे. घरची आम्ही पालक खोडून आणली. 2-3 दिवस आमची पालक निघत जाते. कशी आमची कोणती ना कोणती भाजी होतच राहते. आमची घरची पालक होती, आणली सुमित्रानं खोडून. आणि मग मी म्हटलं बनू, म्हटलं आता हेच भाजी, म्हटलं अशी भाजी म्हटलं. आता उद्या आमचा विचार काय, आता कसं आहे, आम्ही उद्या तुरी मोडणार मित्रांनो आमच्या भागातल्या. तर भागामध्ये जमलं तर आम्ही शेंगा उकडतो उद्या, वेळ भेटला तर. आणि आज आम्ही तुरीचं भाजी तर करून खातोच कोणत्या प्रकारची, पण जमलं तर आम्ही उद्या सकाळी आम्हाला सोळा भात बनवायचा. म्हणजे 8 दिवस झाले मी सोळा भात नाही खाल्ला. खाते बाबा सोळा भात? ते सोळा भात खाल्ला. जबरदस्त टेस्टी असा सोळा भात असते आमच्या विदेश भातला. आता हे तुरीचे आणि वालकडी सोडे टाकून जबरदस्त भात बनतो. आहे का वालकडी? बघा का मोठा भात काय, मोठा भात काय नसलं काही बिघडत नाही. तुरीचे पण तुरीपासून आपली बनते ना थोडा भात चांगला. मग वालकडी थोडी लागते. आता होती म्हणून आपण टाकले थोडेसे. मग हे जबरदस्त लागते. ते पुढेला थोडी थोडी भाजी मस्त बनली. फक्त तिखट थोडंसं जास्त झालं. म्हणजे तुम्ही थोडं तिखट जास्त घेतलं. मी मग म्हटलं होतं तिखट थोडं जास्त होतं, पाहून घेऊ म्हणलं. खरंच भाजी जबरदस्त बनली एकदम. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगा. आता व्हिडिओ येतच थांबवतो, जेवण पूर्ण करतो मित्रांनो. आवडले लाईक करा, कमेंट करा. बोलता बोलता तोंडाला जास्त पाणी येते, म्हणून बोलता बोलता मी थांबून जातो मित्रांनो. कारण भाजी चांगली बनते, चवदार. आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. हे एक गोष्ट तुम्ही करा मित्रांनो. आणि म्हणजे आमच्या या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायचे आहे. मला माहीतच आहे आम्ही कधी कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढता, तंगीमध्ये दिवस काढता. तर 1000 झाले सबस्क्रायबर. तसे आमचे जे पाहिजे ते 20-25 रुपये 30 रुपये असे कशी आमची रोजी पडू शकते, आमच्या जीवनाला कमी लागू शकते मित्रांनो. तुम्ही आता हे कृपया मेहरबानी करा. चला व्हिडिओ येतच थांबवतो. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नमस्कार.